गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। आयुष्यात एखादी गोष्ट टिकवायची असेल किंवा मिळवायची असेल तर लागते तीव्र इच्छाशक्ती। इच्छाशक्तीच्या बळावरती माणूस कोणतीही लढाई जिंकू शकतो। याच इच्छाशक्तीच्या बळावरती 13 वर्षांच्या साची सावंतने प्रिन्सेस ऑफ गोवा हा खिताब पटकावलाय। इतर अनेकही पुरस्कार तिनं आपल्या नावावरती केले आहेत। अभ्यासात हुशार असलेली साची नृत्य, अभिनय, खेळ यातही तरबेज आहे। तिच्याशी खास बातचीत केली आहे आमचे पेडण्याचे प्रतिनिधी मकबूल म्हाळगीमनी यांनी। नमस्कार, गोवन वार्ता लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आम्ही एका कलाकाराशी वार्तालाप करणार आहे। ते म्हणजे लहान वयात अनेक बक्षिसे मिळवलेले आहेत नृत्य स्पर्धेत आणि त्याचबरोबर लिटल मिस इंडिया हा टायटल मिळालेला आहे। तर आज आम्ही वार्तालाप करणार आहोत कुमारी साची राजेश सावंत यांच्याशी। साची, मला सांग, हे जे नृत्य तू करतेस तुला आवड केव्हापासून आणि कसं काय सुरुवात केली? जेव्हा मी नृत्य करायला सुरुवात मी थर्ड स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मी नृत्य करायला सुरुवात केली। तेव्हा माझ्या मावशीने मला ट्रेन केलं होतं आणि जसे मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत गेले तेव्हा मग मी यूट्यूबवरून शिकले आणि सध्या आता मी भरतनाट्यम थर्ड इयरला आहे। मी भरतनाट्यमची थर्ड इयरची परीक्षा आता देणार आणि आता माझी गुरु आहे मिस प्रियंका राणे। प्रियंका डान्स अकॅडमीमध्ये मी आता शिकते, भरतनाट्यम शिकते। एवढं लहान वयात आता तू सध्या 9वीत शिकते आणि शिक्षण आणि हे नृत्य तू कसं काय मॅनेज करते? शिक्षण आणि नृत्य मॅनेज करण्यात थोडी डिफिकल्टीज आहेत, कारण जेव्हा आपण शाळेमधून येतो 2 वाजता मी घरी पोहोचते आणि मग माझी प्रॅक्टिस असते, स्टडीज असते आणि आता मी जसे 9th स्टँडर्डमध्ये आहे, नेक्स्ट टाइम मी 10th स्टँडर्डमध्ये जाणार आणि तेव्हा सर्व काही बॅलन्स करायला थोडंफार मला कठीण पडणार, कारण ट्युशन्स असणार आणि मग क्लासेस, रेग्युलर क्लासेस आणि आमची भरतनाट्यमची एक्झाम पण असते। त्याकरिता आम्हाला थिअरी असतात, प्रॅक्टिकल असते, ओएल असते, त्याचे टेक्स्टबुक्स पण असतात। तर सर्व काही मॅनेज करायला थोडंफार डिफिकल्ट लागते, पण मी केव्हा निग्लेक्ट केलं नाही। डान्स किंवा मॉडेलिंग म्हणा याच्याकरिता मी स्टडीज निग्लेक्ट केली नाही। दोन्ही मी इक्वली समान। तुझ्या घरच्यांचा पाठिंबा कसं? माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला आहे। टिल डेट ते मला सपोर्ट करतात आणि त्यांच्याकरिताच मी आज इथे आहे। त्यांच्यानी मला फार सपोर्ट केला, माझी आई, माझी मावशी यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला। आणि जेव्हा आपण कॉम्पिटिशन्सला मी जाते तेव्हा आम्हाला खूप उशीर होतो, 2-3 वाजतात, पण माझ्या आईने असं कधीच म्हटलं नाही की तू जाऊ नकोस, उशिरा होईल का, उद्या तुला स्कूल आहे, हे सगळं त्यांनी कधीच म्हटलं नाही। तिने मला सगळीच मोटिवेट केलं आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की तुला आज कॉम्पिटिशनमध्ये जर प्राईज नाही मिळालं, बक्षीस नाही मिळालं, तू उद्या जा, तू ट्राय करीत जा, केव्हा ना केव्हा तुला सक्सेस जरूर मिळेल। आता मी नृत्यामध्ये मी इंटरनॅशनल जाणार, ते आता कोरोनामुळे पेंडिंग राहिला, ते आता होणार। मग मी साऊथ इंडिया नॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं, तसेच नॅशनल्सला पण मला गोल्ड मेडल मिळालं आणि जे लोकल स्पर्धा असतात नृत्याचे त्यामध्ये सुद्धा मला अनेक बक्षिसं मिळाली आहे। आणि मॉडेलिंग म्हणाल तर माझं फर्स्ट शो मी बांद्रा येथे केलं होतं, तिथे मला सेकंड रनरअपचा खिताब मिळाला होता। मग मी लिटल मिस इंडिया ओरिसाला गेले होते तेव्हा मी गोवाला रिप्रेझेंट केले होते आणि मग तिथे मला लिटल मिस इंडिया गोवाचा टायटल मिळाला होता। आणि मग मी गोव्यातही शो केले। मी मिस गॉर्जेसला मी गेले होते तेव्हा मी विनर झाले होते। फंक फ्युजन प्रोडक्शनच्या मिस प्रिन्सेस ऑफ गोवा याला पण मी हल्लीच विनर झाले आणि आता मिस गोवाला पण जायची तयारी आहे। एजमुळे काही एज रेस्ट्रिक्शन्स असतात, ते एज झाल्यानंतर मी जाणार। कारण एवढं लहान वयात एवढे बक्षीस, कारण कष्ट हे करायलाच हवं। त्याचबरोबर तू म्हणालीस की आपल्या मावशीने आपलं खूप सहकार्य, मावशीविषयी तू काय सांगशील? जेव्हा मी 3rd स्टँडर्डमध्ये होते तेव्हा माझ्या मावशीने मला डान्स शिकवला। तिने खरंच खूप परिश्रम घेतले, तिने भरपूरच एफर्ट्स घातले माझ्या
तेव्हा मी छोटी होते आणि मी खूप मला कळतच नव्हतं नृत्य म्हणजे काय ते, पण तिने इतके एफर्ट्स घातले, तिने प्रत्येक स्टेप मला बारकाईने शिकवला आणि टिल डेट ती मला सांगते की हे तुझं चुकलं, तू हे नीट परफेक्शन्स नाही आहे. मला माहिती आहे माझे परफेक्शन्स नाही आहे, ती मला सांगते की हे तू परफेक्ट करायला हवं हे ते, आणि तिच्या मार्गदर्शनामुळेच मी आज इथे आहे. तर आज तुझ्यासारखे खूपशे मुलं आहेत, त्यांना तू काय सांगशील? आताच्या परिस्थितीत खूपशे लोक असं म्हणतात की तुझ्या पॅशनला तू फॉलो करू नको, तू काहीतरी शिक आणि मोठे हो. तसं नाही असतं. जर तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि जर तुम्हाला नृत्य म्हणा, मॉडेलिंग म्हणा या फील्डमध्ये जायचं आहे, तर तुम्ही खरंच त्या फील्डमध्ये आपला टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे. कारण हे 2 फील्ड असे आहेत ज्यात तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स येते, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, आणि जर आपण त्या फील्डमध्ये ते काम करायला पॅशनेट आहोत, हार्डवर्किंग आहात, तर दररोज आपण त्या फील्डमध्ये सक्सेस मिळू शकतो. तर आज कोणत्याही क्षेत्रात कोणी पुढे जातात आणि सुरुवातीला खूपशा कठीणाई येतात, म्हणजे लोक त्यांना विरोध करतात. तुझ्या बाबतीत असं काय झालेलं आहे? हो, स्टार्टिंगमध्ये जेव्हा नृत्य करत होते तेव्हा असं खूप जणांनी म्हटलं होतं की तू नृत्य करू नकोस, कारण त्या फील्डमध्ये काही फ्युचर नाही आहे तुझा, तू स्टडीला निर्णय करशील. पण तसं नाही असतं, आणि मी त्यांना सर्वांना आज मी म्हणू शकते की मी त्या सर्वांना रॉंग प्रूव्ह केलं आहे. आणि जेव्हा मी मॉडेलिंगला सुरुवात केली होती तेव्हा सुद्धा मला अनेक जणांनी म्हटलं होतं की या फील्डमध्ये तू जाऊ नकोस, कारण या फील्डमध्ये तेवढा काही स्कोप नाही आहे. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की मॉडेलिंग ह्या क्षेत्रामध्ये त्यांची थिंकिंग अशी आहे की मिसयूज जातं. हो, आणि ॲज अ गर्ल चाइल्ड सेफ्टी नाही आहे. पण हे सर्व काही रुमर्स, वी कॅन से दॅट दीज आर रुमर्स, आणि आम्हाला ते रुमर्सला पाठी सारून त्या फील्डला कुठेतरी बऱ्याच स्तरावर पोहोचण्याचं काम माझ्यापासून तरी मी करते. तर आज तू जसं सांगितलंस की खूपशा अडचण येतात, लोक म्हणतात की तू हे करू नको, ते तू केलेलं आहे आणि आज तुला पेडणे तालुक्यात तसं संपूर्ण गोव्यात तुझं नाव आहे. आता शिक्षण तुझं 9वी आहे, त्याच्यानंतर तू ग्रॅज्युएशन करणार सायन्समध्ये. तर ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे नृत्य हा तू करिअर म्हणून करणार की आणि कसं? नृत्य माझं पॅशन आहे आणि मी फुल टाइम करिअरला सायन्स मेडिकलला मी जाणार. तर नृत्य मी सोडणार नाही, कारण वी आर डान्सर्स अँड वी डोंट नीड एनी फ्लो टू डान्स. आम्ही कुठेही केव्हाही डान्स करू शकतो. जसं पॅन्डेमिक झालं होतं तेव्हा सुद्धा आम्हाला भरपूर ऑनलाईन कॉम्पिटिशन्स लोकांनी ऑर्गनाईज केली होती, तेव्हा सुद्धा आम्ही आमची प्रॅक्टिसला स्टॉप दिला नाही. आणि तसंच माझं पुढे करिअर जेव्हा मी जॉबला लागणार तेव्हा मी डान्स सोडणार नाही, डान्सला तसेच मॉडेलिंगला स्टॉप लावणार नाही, कारण दिस आर द थिंग बाय विच पीपल नो. आज मला आज माझी स्टडी करता नाही तर मी डान्स करते, मी मॉडेलिंगमध्ये आहे, याकरिता मला फेम मिळाला आहे. त्यानंतर याच दोन क्षेत्रामधून मला 2 लोक ओळखतात. पण खूपशा लोकांचं असं असतं की डान्स करून काय करणार किंवा मॉडेलिंग करून काय करणार, तुझं मत काय? हे 2 फील्डला अंडर एस्टिमेट खूप केलं जातं आणि बरेचसे लोक असं म्हणतात की तू काय करणार, तुझा काही फ्युचर नाही आहे फील्डमध्ये. तसं नसतं. बऱ्याचशा लोकांनी आज सक्सेस मिळवला आहे या फील्डमध्ये, कारण त्यांचं त्यात इंटरेस्ट होतं. त्यांच्यानी आपलं पूर्ण सेल्फ त्यांच्यानी आपलं अटेन्शन म्हणा, कॉन्सन्ट्रेशन म्हणा, त्यांच्यानी ते फील्डमध्ये दिलं, म्हणूनच ते आज कुठेतरी बऱ्याच स्तरावर आहे या फील्डमध्ये. तसंच जर आपण पॅशनेट असलो, आपण हार्डवर्किंग असलो आणि स्वतःची जिद्द ही आपल्याला कोणत्याही बऱ्याच स्तरावर मिळू शकते. तर आज आपल्यासमोर होते साची राजेश सावंत. त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याकडे जिद्द, चिकाटी जर असेल तर कोणत्याही आपण क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो.